श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 8 ते 14 डिसेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. तूळ राशीला येणाऱ्या आठवड्यात काय परिणाम मिळतील? आठवड्याची सुरुवात कशी असेल? कुटुंबात शांतता राहील का? तुमच्या जीवनात कोणते बदल घडतील? तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल का? व्यवसाय, करिअर, नोकरी, आर्थिक जीवन व आरोग्य या सर्व बाबतीत कोणते परिणाम पाहायला मिळतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीला या आठवड्यात चांगले परिणाम पाहायला मिळतील. तुमचे नातेसंबंध, सर्जनशीलता, कला आणि आत्मविश्वास वाढताना दिसेल. ग्रहांची उत्तम साथ लाभेल. काही गोष्टीत भावनिक व्हाल, पण आठवड्याच्या मध्यानंतर तुमची ऊर्जा वेगाने बदलेल. या आठवड्यात तुम्ही आपल्या भावनांचा आवाज ऐकण्याची आणि जिथे अन्याय, ओझे किंवा थकवा वाटतो तिथे स्पष्ट सीमारेखा आखण्याची गरज आहे. या आठवड्यात समज, विचार आणि मग कृती हा मंत्र अत्यंत शुभ राहील. कोणतेही निर्णय घाईत घेऊ नका. करिअर व व्यवसाय. तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. ती तुम्ही हातातून जाऊ देऊ नका. काहींना विभाग बदल, जबाबदारी वाढ किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी काही चढ उतार येतील, पण त्यातून यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी यांच्याशी संवादातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. व्यावसायिकांना हा आठवडा लाभदायक ठरेल. तुमचे व्यवहार जलद गतीने पूर्ण होतील, पण काही बाबतीत जपून राहणे आवश्यक आहे, कारण तुमचे स्पर्धक तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात. पण या आठवड्यात तुमचे काम आणि सत्य तुमच्यासाठी बोलेल, त्यामुळे शांत राहा. प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. आर्थिक स्थिती. तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू स्थिर असेल. ज्या गोष्टीत आधी अडथळे होते त्यात आता पैसे अडकणार नाहीत. कर्ज अथवा EMI असलेल्या व्यक्तींना दिलासा मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यानंतर आर्थिक संधी मिळतील. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिक निर्णय भावनेने न घेता बुद्धीने निर्णय घ्या. काही खर्च वाढू शकतात, पण ते आवश्यक कारणांसाठी असतील. शिक्षण. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा शुभ फलदायी असेल. या आठवड्यात अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हार मानू नये. तुम्हाला हळूहळू सुधारणा दिसून येईल. करिअरसाठी मार्गदर्शनाचे चांगले परिणाम मिळतील. एखाद्या नवीन विषयात आवड वाटेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना संधी मिळेल. आरोग्य. तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य राहील. या आठवड्यात तुमचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. तसेच त्वचेचा विकार, सर्दी, डोळे व पचनासंबंधी त्रास जाणवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित ध्यान, योग व चालण्याने शरीर ऊर्जावान राहील. मानसिक ताण कमी करण्यासाठी संगीत ऐकणे किंवा निसर्गात वेळ घालवणे उपयुक्त ठरेल. कौटुंबिक जीवन. तूळ राशीच्या कौटुंबिक जीवनात महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. घरातील वयोवृद्ध व्यक्तींना तुमच्या भावनिक साथीची गरज पडेल. तुमचे जुने मित्र भेटतील. घरात एखादा समारंभ होऊ शकतो. यामुळे घरातील वातावरणात उत्साह जाणवेल. नातेवाईकांशी संपर्क होईल. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला मोलाचा ठरेल. तसेच या आठवड्यात सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना या आठवड्यात रोमॅन्टिक क्षण अनुभवता येतील. तुमच्या प्रेमाच्या नात्यात आकर्षण वाढेल. तुमच्यातील भेटीगाठी आनंददायी होतील. या आठवड्यात प्रेमाचे नाते अधिक मजबूत होईल. तसेच अविवाहितांना अचानक एखादी व्यक्ती आकर्षित करू शकते. तुम्हाला ट्रॅव्हल,
ट्रेनिंग, सोशल मीडिया किंवा ऑफिसमध्ये मनासारखी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या वैवाहिक जीवनातील जुने गैरसमज संपतील. तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या नात्यात संवाद सुधारेल. तुम्ही आपल्या वैवाहिक नात्यात नकारात्मक लोक किंवा तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. यामुळे नात्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत दोघांनी चर्चा करून गोष्टी हाताळणे नात्यासाठी चांगले ठरेल. एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा निर्णय, विचार आणि आत्मजाणीवेचा असेल. या आठवड्यात तुमचे काम, स्वभाव आणि तुमची शांतता तुमच्यासाठी बोलणार आहे. व्यवसाय आणि करिअरमध्ये संधी मिळतील, पण निर्णय घेताना संयम आणि स्पष्टतेची गरज आहे. नातेसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल. काहींना जुन्या गैरसमजांना पूर्णविराम देता येईल, तर काहींना नवी नाती किंवा आकर्षणाची सुरुवात अनुभवता येईल. आर्थिक बाबतीत स्थिरता दिसून येईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने थकवा, ताण व अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे या गोष्टी योग्य विश्रांती आणि सकारात्मक विचारांनी सहज नियंत्रित करता येतील. एकूण हा आठवडा तुम्हाला असा संदेश देतो की तुम्ही स्वतःची किंमत ओळखा. इतरांच्या अपेक्षांमध्ये स्वतःचा आवाज हरवू देऊ नका. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या भावनांचे महत्त्व समजवेल आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याची ताकद देईल. तुम्हाला आठवडा शांतता, प्रगती आणि आनंदाने भरलेला जाऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.